स्टुडंट विवेकानंद अकॅडमी ऑफ ह्युमन एक्सलन्स स्कूलच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत। आता अ आ इ ई एकारयुक्त म्हणजे अकार आकार इकार त्यात इकार ह्या शब्दांचा या स्वरचिन्हांचा आपला अभ्यास करून झालेला आहे। आता आपण वळणार आहोत ते उकार चिन्हाकडे। उकार या स्वरचिन्हाचा अभ्यास करणार आहोत आणि उकारयुक्त वाचन करणार आहोत। चला तर मग अभ्यासूया उकार। आज आपण उकार अभ्यासत आहोत। पहा, या ठिकाणी चित्र दिसत आहे तुम्हाला। फळ्यावर एक चित्र दिसत आहे, ते म्हणजे फुग्याचं। चित्रावरून तुम्ही लगेच ओळखलं की आहे फुगा। तो लिहिलाय कसा? चित्र काढलंय फुग्याचं, पण लिहिलंय कसं? फ हे व्यंजन लिहिलंय आणि अधिक उकार। इथे उ न लिहिता उकाराचं चिन्ह दिलेलं आहे। उ या स्वराचं चिन्ह दिलेलं आहे, त्यालाच आपण म्हणतो पहिला उकार किंवा ऱ्हस्व उकार। मग फला ऱ्हस्व उकार जोडल्यानंतर म्हणजेच पहिला उकार जोडल्यानंतर आपलं अक्षर तयार झालं फू आणि गला आहे काना, म्हणजेच याआधी आपण शिकलेलो आकार। अशा रीतीने फला उकार चिन्ह दिल्यानंतर फू आणि गला एक काना म्हणजे आकार मात्रा, आपला शब्द तयार झाला फुगा। त्यानंतर पहा, दुसरं चित्र दिसत आहे सुईचं। चित्रावरून तुम्हाला लगेच ओळखता आलं की ही आहे सुई, ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो निडल। मग ह्या शब्दामध्ये सुद्धा स ला दिलेला आहे पहिला उकार ऱ्हस्व उकार, म्हणजेच आपलं उकार चिन्ह आणि अक्षर तयार झालं स ला ऱ्हस्व उकार म्हणजेच पहिला उकार सु आणि दीर्घ ई म्हणजेच दुसरी ई। शब्द तयार झाला आहे सुई। बरोबर, म्हणजे उकार हा शब्द स्वरवाचन किंवा स्वरलेखन कसं करायचं हे या ठिकाणी आपण अभ्यासत आहोत। आपल्याला चित्रावरून त्या वस्तूचे किंवा त्या गोष्टीचे ज्ञान लगेच झाले, परंतु ते लिहायचे कसे, त्याचे लेखन कसे करायचे? तर चित्र आहे फुग्याचं। लिहिताना आपण लिहिलं फला पहिला उकार फू, गला आची मात्रा म्हणजेच गला आकार म्हणजेच एक काना फुगा। अशा रीतीने आपण उकार चिन्ह देऊ शकतो। या ठिकाणी आपल्याला पाठ दिलेला आहे, नीट निरीक्षण करा। मी पाठाचं वाचन करत आहे। आला आला मुरलीवाला। काय आहे पहिली ओळ? आला आला मुरलीवाला, मुरली सुरात वाजवत आला। आला आला मुरलीवाला, मुरली सुरात वाजवत आला। मधुर सुरावर कुणी नाचती, मधुर सुरावर कुणी नाचती, मुरली पाठी कुणी धावती। मुरलीचा नाद मधुर हा किती, नदी किनारी घुमत राही। ह्या वाक्यांचं नीट निरीक्षण करा। मुरलीवाला बासरी फ्ल्यूट, बासरी वाजवणारा त्याला म्हटलेला आहे मुरलीवाला। साधारणतः आपण मुरलीधर श्रीकृष्णालाही म्हटलं जातं, कारण त्यालाही बासरी वाजवण्याचं भरपूर वेड होतं। आता ह्या पाठात आपले शब्द पहा। आला आला मुरलीवाला, कारण की आपण अभ्यास करतोय ऊचा पहिल्या उकाराचा। मग आला आला या शब्दांमध्ये तुम्ही पाहिलं तर तिथे काय आहे? अला आकार म्हणजेच आ आहे ऑलरेडी आणि ल ला आकार म्हणजे ला, आला आला। परंतु मुरलीवाला या शब्दाचं तुम्ही निरीक्षण करा। यात मला आपण अभ्यासत असलेला उकार आहे। मला उकार हे चिन्ह दिलेलं आहे आणि मला उकार चिन्ह दिल्यानंतर झालं मू, मुरलीवाला। आणि ल ला इकार म्हणजे दीर्घ वेलांटी दिलेली आहे। पहा, स्टेप बाय स्टेप एक एक पायरी आपण अभ्यास करत आहोत आणि आपल्याला अक्षरांना दिलेली स्वरचिन्ह ओळखता यायला लागलेली आहेत। याआधी अभ्यासलेलं अ आ इ ई हे जर स्वरचिन्ह कोणत्याही अक्षराला असेल तर आता तुम्ही अगदी ते त्वरित ओळखाल, बरोबर की नाही? आता ते तुम्हाला लगेच ज्ञात होणार। त्या
अकार चिन्हांचा, आकार चिन्हांचा, इकार चिन्हांचा तुम्हाला त्वरित बोध होणार आणि तुम्ही ओळखणार. तर या ठिकाणी मुरलीवाला या शब्दामध्ये मला कोणता उकार आहे? पहिला उकार, ऱ्हस्व उकार. त्यानंतर बघा, मुरली सुरात वाजवत आला. पुन्हा मुरलीमध्ये मला उकार, सुरातमध्ये सला उकार आणि वाजवत आला. वाजवत वला आकार हे चिन्ह दिलेलं आहे आणि आला या शब्दामध्ये पुन्हा आकार, आ आणि लला आकार. आता आपल्या पाठातील तिसरी ओळ पहा. मधुर सुरावर कुणी नाचती. मधुर सुरावर कुणी नाचती. शब्दांचं निरीक्षण करा. मधुर, सुरावर, कुणी. आता मधुरमध्ये धला पुन्हा एकदा उकार चिन्ह जोडलेलं आहे. त्याचबरोबर सुरावर आणि कुणी यात अनुक्रमे सुरावर सला पुन्हा पहिला उकार आणि कुणीमध्ये कला पुन्हा पहिला उकार. म्हणजे मधुरमध्ये ध आणि सुरावरमध्ये सु आणि कुणी या शब्दामध्ये कु. म्हणजे धू, सु आणि कु या अक्षरांना अनुक्रमे उकार हे चिन्ह जोडलेलं आहे, जो की आपण अभ्यासत आहोत. उकार, पहिला उकार ऱ्हस्व उकार. त्याच्यानंतर मुरली पाठी कुणी धावती. मुरली, बासरी पाठी कुणी धावती. ज्या वेळेस हा मुरलीवाला बासरी वाजवत आला आहे, त्याच्या त्या गाण्यांच्या लईवर, त्या गाण्यांच्या लईवर लहान मुलं अगदी आनंदाने त्या गाण्यांच्या दिशेने जातात, त्या वाजवण्याच्या दिशेत जातात. म्हणून असं सांगितलेलं आहे की मुरली पाठी कुणी धावती. त्या बासरीच्या आवाजामागे मुलंही धावत आहेत. पुन्हा बघा, मुरली पाठी कुणी. पुन्हा मुरली या शब्दामध्ये मला उकार आहे, कुणी या शब्दामध्ये कला पहिला उकार आहे, जो की आपण इथे अभ्यासत आहोत. मुरलीचा नाद मधुर हा किती. पुन्हा मुरली शब्दामध्ये उकार आणि मधुर हा किती. यामध्ये मधुर या शब्दामध्ये धला उकार. मुरलीचा नाद मधुर हा किती म्हणजे जे ते मुरली वादन केलं जातं, जी मुरली, जी बासरी वाजवली जाते, तिचा नाद म्हणजे तिच्यातून येणारं ते संगीत हे मधुर, गोड किती असतं. पहा, संगीत हे कुठलंही असो ते मधुरच वाटतं. ते ऐकलं की आपण एक छान रम्य विश्वामध्ये रममाण होतो, आपल्याला आनंद मिळतो, आपला मूड चेंज होऊन जातो, बरोबर की नाही. पुढे पहा, नदी किनारी घुमत राही. मुरलीचा नाद मधुर हा किती. नदी किनारी घुमत राही. ज्या वेळेस कोणी मुरली वाजवतं, मुरलीवाला, बासरीवाला ज्यावेळेस बासरी वाजत असतो, त्या मुरलीचा नाद म्हणजे त्याचे ते बोल, त्याच्यातला मधुर आवाज, त्या बासरीतून निघालेला आवाज हा काय होत असतो तर नदी किनारी घुमत असतो. म्हणजे आजूबाजूला, निसर्गात आजूबाजूला त्याचा ठसा उमटून गेलेला असतो. तसेच नादमय, तसेच गाण्याचे बोल असल्यासारखे त्यातलं मधुर संगीत हे काय होतं तर घुमत राहिलेलं असतं. अशा आपल्या ह्या उकार या पाठामध्ये आपल्याला उकारयुक्त शब्दांचं वाचन व्हावं, उकारयुक्त शब्द आपल्याला जास्तीत जास्त ओळखता यावे आणि उकार ह्या स्वराचं तुम्हाला जास्तीत जास्त ज्ञान व्हावं, यासाठी हा पाठ तुम्हाला दिलेला आहे. आज आपण उकार हा पाठ अभ्यासत आहोत. उकार म्हणजेच ऱ्हस्व उकार, म्हणजेच पहिला उकार. आज आपण अभ्यासत आहोत उकार. काय अभ्यासत आहोत? उकार. मग ह्या उकार या स्वरचिन्हाचं आपण लेखन कसं करायचं ते पाहिलं. शब्दातील अक्षराला उकार कसा जोडायचा तेही अभ्यासलं. पहा, या ठिकाणी आपण उकार अभ्यासत असताना पाठ अभ्यासला, पाठात आलेले उकारयुक्त शब्द वाचले, समजून घेतले, उकाराचं लेखन कसं करायचं तेही समजून घेतलं. आता या पाठातील काही शब्दार्थ ग्लोसरी अभ्यासूया. पहा, पाठात पहिला शब्द आलेला आहे मुरली, म्हणजेच त्याचा इंग्रजी अर्थ आहे फ्ल्यूट. FLUTE, फ्ल्यूट, मुरली, त्यालाच आपण म्हणतो बासरी. दुसरा शब्द आहे सुरात. सुरात, इन ट्यून. पहा, आपण कवितेचं गायन करताना, सिनेमातील एखादं गाणं गाताना किंवा गायकांचं एखादं गाणं गाताना आपल्याला एका तालीत ऐकायची किंवा बोलायची सवय लागते.
सिनेमातील एखादं गाणं आपण एकदा दोनदा ऐकलं, एखादी बालगीतं ऐकली की आपल्याला ती ठराविक चालीतच बोलली किंवा ऐकली तरच ती गोड वाटतात. पण हे माधुर्य, हा गोडवा कधी येतो? ज्यावेळेस ते आपण सुरात गातो. सुरात मीन इन ट्यून. पुढचा शब्द आहे नाचती, नाचणे, डान्सिंग, DANCING, डान्सिंग. डान्स म्हणजे नृत्य, नाच. नाचती, डान्सिंग. नेक्स्ट वर्ड, पुढचा शब्द आहे धावती. धावणे म्हणजे रन, RUN, रन. आणि धावती, रनिंग, RUNNING, रनिंग. शब्द आहे रनिंग. धावती या शब्दाचा अर्थ आहे इंग्रजी रनिंग. त्यानंतर पुढचा शब्द आहे मधुर, स्वीट, SWEET, स्वीट. मधुर, गोड, स्वीट, SWEET, स्वीट. नंतरचा शब्द आहे नदी किनारी. नदी किनारी, ॲट द रिव्हर बँक, ॲट द रिव्हर बँक, नदीचा किनारा, नदी किनारी. इंग्रजी अर्थ आहे ॲट द रिव्हर बँक. नंतरचा शब्द आहे घुमत. घुमत, जरी आपण एखादं इन्स्ट्रुमेंट वाजवलं किंवा एखादी बासरी, फ्ल्यूट वाजवली तरी त्याचे तरंग, नाद हे काही काळ नंतरही तसेच राहतात. तिथलं वातावरण तसंच ते नादमय, सुरमय झालेलं असतं. मग त्याच्यासाठी तो नाद जो घुमतो ते नंतरचे जे पडसाद असतात त्याला म्हणायचं घुमत. इकोईंग, ECHOING, इकोईंग. पहा आपण शब्दार्थ पाहिले. मुरली, फ्ल्यूट, सुरात, इन ट्यून. नाचती, डान्सिंग. धावती, रनिंग. मधुर, स्वीट. नदी किनारी, ॲट द रिव्हर बँक. आणि घुमत, इकोईंग. अशा प्रकारे हा आपला उकार हा पाठ, उकार पाठावर आधारित उकार स्वरचिन्ह आणि त्या पाठावर आलेले हे शब्दार्थ यांचा आपण इथे अभ्यास केला. चला पुढे आणखीन काही जास्तीचे उकारयुक्त शब्द अभ्यासूया, जेणेकरून आपले उकार या स्वरचिन्हाचं, ऱ्हस्व उकाराचं दृढीकरण होईल आणि आपला अभ्यास आणखी पक्का होईल. पहा, या ठिकाणी मी काही उकारयुक्त शब्द लेखन केलेलं आहे. आता मी त्याचं वाचन करते. तुम्ही व्यवस्थित निरीक्षण आणि श्रवण करायचं आहे. उकारयुक्त शब्द. पहिला शब्द आहे गूळ. गला पहा, या ठिकाणी पहिला उकार दिलेला आहे, शब्द झालेला आहे गूळ. त्यानंतरचा शब्द आहे सुती. या ठिकाणी सुद्धा सला पहिला उकार आहे. नंतरचा शब्द आहे फुगा. फला पहिला उकार. त्यानंतरचा शब्द आहे मुलगी. मला पहिला उकार. नंतरचा शब्द आहे दुकान. यात दला पहिला उकार दिलेला आहे. गूळ, सुती, फुगा, मुलगी, दुकान. प्रत्येकी तुम्ही शब्दांचं निरीक्षण केलं तर पहिल्या अक्षराला उकार हे चिन्ह दिलेलं आहे, म्हणजे उकार जोडलेला आहे, ऱ्हस्व उकार दिलेला आहे. नंतरचा शब्द आहे मुकुट. मला पहिला उकार दिलेला आहे. दुसरा शब्द आहे गुलाल. या ठिकाणी सुद्धा गला पहिला उकार दिलेला आहे. नंतरचा शब्द आहे सुवास. या ठिकाणी सुद्धा सला पहिला उकार देण्यात आलेला आहे. खुळा. खला पहिला उकार. चूप. चला पहिला उकार. गुरु. गला पहिला उकार. पुस्तक. पला पहिला उकार. खुश. खला पहिला उकार. तुळस. तला पहिला उकार. फुले. फला पहिला उकार. बुटका. बला पहिला उकार. सुरण. सला पहिला उकार. हुशार. हला पहिला उकार. गुलाब. गला पहिला उकार. आणि बाहुली. यात हला पहिला उकार. पहा, इथे तुम्ही निरीक्षण केलं तर हे सर्व शब्द उकारयुक्त आहेत. म्हणजे या शब्दांचं निरीक्षण केलं, वाचन केलं की तुमच्या लक्षात आलं असेल की आपलं उकार चिन्ह, उकारयुक्त शब्द आणि उकारयुक्त शब्दांनी बनलेलं वाक्य. अरे वा,
आपण तर अगदीच तयार झालो. म्हणजे आता आपण कोणत्याही अक्षराला दिलेला उकार ओळखण्यात, उकारयुक्त शब्द ओळखण्यात आणि वाक्यातील उकारयुक्त शब्द ओळखण्यात पारंगत झालो. अशा रीतीने आपला उकार हा पाठ आणि उकार हे ओळखणे किंवा उकार चिन्ह ओळखणे हे अभ्यासून झाले. आणि इथून पुढे आपण अ पासून ओ पर्यंत म्हणजे अकारापासून उकारापर्यंतचे शब्द वाक्य वाचन अगदी सहजरित्या करू शकतो. काय मग स्टुडंट, समजलं का सगळं? आलं का लक्षात? उकार लिहायचं कसा, उकाराचं चिन्ह कसं वापरायचं, उकारयुक्त चिन्ह अक्षराला जोडायचं कसं आणि अक्षराला जोडल्यानंतर त्यापासून शब्द कसा लिहायचा, हे आज आपण उकार या पाठातून अभ्यासलो. आलं ना सर्व लक्षात? मग इथपर्यंतच तर लक्षात आलंय. मग आता तयारीत राहा उकारासाठी, म्हणजेच दुसऱ्या उकारासाठी, म्हणजेच दीर्घ उकारासाठी. धन्यवाद.